नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 10 विभूती योग किंवा भगवंतांचे ऐश्वर्य। आणि आपण वाचायला सुरुवात केलेली आहे श्लोक नंबर 4 आणि 5। 2 दिवस वाचले आपण त्याचं तात्पर्य, नंतर मध्ये ब्रेक झाला, माफ करा। आज आपण त्याचा 3रा भाग वाचणार आहोत, थोडीशी उजळणी घेऊन। श्लोक म्हणूया। बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवाभावो भयं च भव एव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदः। बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयं च अभयम् एव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदः। भगवान श्री कृष्ण या अध्यायामध्ये स्वतःचं ऐश्वर्य सांगतायत। या आधीच्या 2 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की महर्षी देवता सगळ्यांना मीच निर्माण करतो। त्यानंतर मी अजन्म आहे, अनादि आहे, सर्व जगताचा स्वामी आहे। आता सांगतायत की मनुष्यांमध्ये जे गुण आहेत ते गुण मी निर्माण केलेत। कोणकोणते? बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रियांचं संयमन, मनाचा निग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय निर्भयता, अहिंसा समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत। अजूनही भरपूर गुण आहेत। जसं 16व्या अध्यायामध्ये भक्तांचे गुण सांगितलेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत। 11व्या अध्यायात सांगतात भक्तांचे गुण, ते पण याच्यापेक्षा जास्त आहेत, याच्यापेक्षा वेगळे आहेत। ही जी लिस्ट इथे दिलेली आहे हेच म्हणजे सगळे मनुष्यामध्ये असलेले गुण नाही, भरपूर आहेत अजून, परंतु या गुणांना आपण श्रेष्ठ मानतो। बुद्धी, ज्ञान
आणि सत्यता, क्षमा, इंद्रियांना कंट्रोल करणे, मनाला कंट्रोल करणे. भगवान म्हणतात या अध्यायामध्ये हा थीम आहे भगवंतांचा, की तुम्हाला जे काही ग्रेट आणि सगळ्यात श्रेष्ठ वाटतं ते मीच आहे. तर यापैकी आपण बुद्धी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, असमोह म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, सत्य म्हणजे काय वाचलं. त्यानंतर इंद्रियांचं संयमन, मनाचा संयम, मनाचा कंट्रोल, सुख दुःख, जन्म मृत्यू, भय आणि निर्भयता, इथपर्यंत आपण वाचलेलं. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे अहिंसा समता तुष्टीस, ते आपण त्याचे तात्पर्य वाचणार आहोत. श्रील प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये हे प्रत्येक गुण समजावून सांगतायत, त्याचा अर्थ काय. तुम्हाला माहित नाही असे याच्यातला भाग नाहीये, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सत्य म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, दमा म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय. परंतु सांसारिक दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून या गुणांचा अभ्यास करणे आणि खरोखर वैदिक तत्वज्ञानानुसार यांचा अभ्यास करणे, याच्यामध्ये फरक आहे. हे प्रभुपादांचे तात्पर्य ऐकल्यावरती तुम्हाला थोडं थोडं लक्षात आलं असेल की भय कशामुळे निर्माण होतो, अभय निर्भयता म्हणजे काय, इंद्रियांना कंट्रोल करणे म्हणजे काय, कृत्रिमपणे नाही करणे. तर हे आपण सगळं वाचलं. तर पुढचे गुण वाचणार आहोत. अहिंसा. श्रील प्रभुपाद म्हणतात अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे. आपल्याला अहिंसा म्हणजे हिंसाच्या विरुद्ध, हिंसा न करणे, हो की नाही. परंतु हिंसेची व्याख्या आपल्याला फक्त एवढीच माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला मारणे. परंतु ऍक्च्युली कुठल्याही जीवाला, तो माणूस असो किंवा दुसरा कोणताही जीव असो, अगदी वनस्पती देखील असले, झाड झुडप लता वेली छोटे वनस्पती जरी असले तरी कोणालाही दुःखात किंवा भ्रमात टाकणार जे काही तुम्ही करता त्याला हिंसाच म्हणतात. भ्रमात टाकणार, भौतिक जग बनवलंच याच्यासाठी. तुमच्याकडून हे होणार नाही असं नाही, कंटिन्युअसली होतच असतं. आपण श्वास घेतो तेव्हा हजारो जीवांना मारतो, आपण बसतो एखाद्या जागेवरती त्या हजारो जीवांना मारतो. मग हे कसं समजावून घ्यायचं, हो की नाही. एखाद्या वेळेला चुकून आपल्या हातून एखादी गोष्ट अशी होते की समोरच्याचे मिसअंडरस्टँडिंग होतं, गैरसमजूत होते, तो बिचारा भ्रमात पडतो, चिंतेत पडतो तुमच्यामुळे. तुमची तशी इच्छा नसते, उद्देश पण नसतो, इंटेंट पण नसतो, तरी पण तुमच्या हातून हिंसा होते. तर हिंसा करायची नाही असं सांगितलेलं नाहीये. जसं भागवतम मध्ये एक श्लोक आहे, तिथे ना अति हिंस्रेन, आवश्यकतेपेक्षा जास्त हिंसा करायची नाही कधीच. मग ती हिंसा डायरेक्टली शस्त्राने वार करून केलेली असो किंवा बोलून केलेली असो किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे दुसरा दुःखात किंवा भ्रमात पडलेला असो, ती सगळी हिंसाच असते. अहिंसा म्हणजे दुसऱ्या जीवाला दुःख पोचणार नाही, दुसरा जीव भ्रमात पडणार नाही, टेन्शन मध्ये विनाकारण जाणार नाही, असं वागणे. साहजिकच आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे की प्रभूजी, दुसऱ्याला भ्रमात टाकल्याशिवाय, दुसऱ्याला दुःख पोचवल्याशिवाय जर माझं पोट भरत नसेल, माझ्या कुटुंबाचं, माझ्या पत्नीचं, माझ्या मुलांचं पोट भरत नसेल, तर त्या केसमध्ये अलाउड आहे की नाही. त्याचं उत्तर आहे नो. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, वैदिक संस्कृतीमध्ये जे विशेषतः जे ब्राह्मण असतात, क्षत्रिय असतात, भगवंतांचे भक्त असतात, साधू संत पुरुष असतात,
स्वतःच्या जीवाला तसंच स्वतःच्या संबंधित असलेल्या जीवांना म्हणजे पत्नी, कुटुंब, पती, आई वडील वगैरे यांना जरी त्रास होत असेल तरी जे सत्य आहे, जे खरं आहे तेच बोलणार, जे सत्य आहे, खरं आहे तेच वागणार, ही वैदिक संस्कृती होती. दुसऱ्या जीवाला भ्रमात, दुःखात टाकायचा अधिकार तुम्हाला बिलकुल नाही. त्याच्या मागचं कारण काही असू दे. जसं भगवान कपिल देव, माता देवहूतीला हे पाप लोक का करतात हे समजावून सांगताना अगदी स्पष्टपणे सांगतात की जवळजवळ सगळे लोक पाप करतात कारण त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं असतं. अँड दॅट इज नॉट, त्याला परवानगी नाही. प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकत होतो मी काल का परवा, नाही 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगत होते की खरा क्षत्रिय तोच असतो जो आपल्या मुलाला देखील दंड द्यायला तयार असतो. वाचत होतो वाटतं त्या भागवतामध्ये वाचत होतो आपण. पृथु महाराज पृथु महाराज खरे क्षत्रिय होते. मग तुमच्या मुलाला किंवा तुमच्या कुटुंबासाठी करायला लागतंय म्हणून ते आपोआप पुण्य होत नाही. पाप हे पापच असतं, हिंसा ही हिंसाच असते. आणि याच्यापासून भक्तांनी वाचलं पाहिजे. अहिंसा हा श्रेष्ठ गुण असतो. परंतु प्रभूजी अर्जुनला तर इथे हिंसा करायला सांगितलंय धर्माच्या रक्षणासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी नाही. ज्यांची हिंसा करायला सांगितली म्हणजे ज्यांना मारायला सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला, ते ऍक्च्युली अति जास्त हिंसा करत होते अर्जुनपेक्षा. समाजातल्या प्रत्येक जीवाला त्रास देत होते. मग अशाला थांबवण्यासाठी जर हिंसा करायला लागली तर ती हिंसा नसते. किंवा तुमचं रोजचं सकाळ संध्याकाळचं खायला प्यायला तुम्हाला मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, राहायला नाही झोपायला, बरं का, शास्त्रामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे झोपायला जागा मिळते. राहायला म्हटलं तुम्हाला बंगला पाहिजे. राहायला जागा मिळत असेल, खायला अन्न मिळत असेल, अंगावरती कपडे असतील, कपडे फक्त फॅशनेबल नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तुम्ही जे काही करता ती सगळी हिंसा असते. कारण ते दुसऱ्याच्या भागातलं तुम्ही हिसकावून घेत असता. हिंसा समजणे खूप गरजेचं आहे, मग आपण अहिंसक होणार. अहिंसा म्हणजे काय हे समजावून सांगायला, हिंसा म्हणजे काय समजावून सांगायला ही दुर्दैवी परिस्थिती आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की हे सगळे गुण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, परंतु भ्रम इतका मोठा आहे, मोह इतका मोठा आहे, हे गुण म्हणजे काय असतात हे देखील आपण विसरलोय. त्याप्रमाणे वागावं असं वाटत नाही. आणि विशेष करून स्वतः ठरवतो आपण मी चांगला वागतोय की नाही. हे तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाहीये. शास्त्र आणि भगवंतांचे शास्त्र आणि शास्त्रातले नियम, भगवंतांचे कायदे ठरवतात तुम्ही बरोबर वागताय की नाही. पहिलेच वाक्य किती जबरदस्त लिहिले प्रभुपादांनी बघा. अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे. भ्रमात मारलं. बऱ्याचदा बिचाऱ्या मुंग्या आपल्या खाणं घेऊन चाललेले असतात आणि सायन्सवाले हे प्रूव्ह करण्यासाठी, मी पण करायचो ऍक्च्युली कधी अजूनही कधी करतो, थांबवलं पाहिजे आपण. मुंगी ही एक विशिष्ट प्रकारचे द्रव सोडत असते ज्याच्यामुळे मागच्या मुंग्यांना कळतं कुठल्या लाईन मध्ये जायचं. त्यामुळे त्या लाईन मध्ये तुम्ही थोडीशी अशी फुसफुस असं हाताने बोटाने किंवा कशाने पुसला ना तर ते मुंग्या कन्फ्यूज होतात. त्यांना अक्षरशः 2-3 मिलीमीटरचा फरक आहे. पुढची मुंगी आहे परंतु मागच्या मुंगीला समजतच नाही पुढे कसं जायचं, कारण ते द्रव फुसलं तुम्ही पुढच्या मुंगीने. हे आम्हाला शाळेत शिकवलं जायचं, मग हे एक्सपेरिमेंट करून. ही हिंसा आहे. त्या जीवाला विनाकारण तुम्ही भ्रमात टाकता, कन्फ्यूज करताय, टेन्शन देता. आणि बऱ्याचदा हा प्रश्न येतो, आपले बरेचसे प्रभूजी विचारतात, त्यांना किती वेळा समजावून सांगितलं तरी त्यांच्या डोक्यामध्ये हाच प्रश्न आहे अजून की प्रभूजी न कळत झालं तर चालतंय का.
याचं स्पष्ट आणि डायरेक्ट उत्तर मी कितीतरी वेळा दिलेलं आहे, तरी पण विचारला जातो हा प्रश्न, प्रभूजी न कळत चुकून झालेलं चालतंय का? नाही चालत. न कळत झालेलं देखील चालत नाही, चुकून झालेलं देखील चालत नाही. तुम्हाला त्याचा दंड भोगावाच लागतो. असं कसं काय प्रभूजी? काय पुरावा आहे प्रभूजी? भरपूर पुरावे आहेत. दशरथ महाराजांनी काय जाणून बुजून बाण सोडलेला की श्रावण बाळ तिथं आहे मला त्यालाच मारायचंय? तरी पण त्याला दंड मिळाला. सेम पांडू देखील बाण सोडतो ना, त्या ऋषीला जाऊन लागतो. पांडूला थोडीच माहिती होतं. पांडू मुद्दामून त्याच्यासाठी तपश्चर्या करतो. आता तुम्हाला तपश्चर्या तर करावीशी वाटतच नाही, उलट तुम्हाला कन्सेशन पाहिजे. प्रभूजी चुकून झालं, माफ केलं पाहिजे. असं चुकून झालं, आमच्या मनात नव्हतं. असं थोडीच नियम असतो. पाप आणि पुण्याचे जे नियम आहेत ते अत्यंत कठोर नियम आहेत. भगवंत देखील कधी कधी बदलू शकत नाही. जय विजय भगवंतांचे डोरमॅन होते, वॉचमन होते. छोटीशी चूक केली, सनत कुमार चतुष्कुमारांना आत सोडलं नाही, त्यांनी शाप दिला, दंड लगेच मिळाला. भगवंत तिथे आले. सगळ्यांना वाटते कथेमध्ये भगवंत माफ करतील, आता काय एवढीशी छोटीशी चूक झाली, राहू दे. नाही, भगवंत म्हणाले नो, डोंट वरी, तुम्ही चूक झाले त्याचा दंड तुम्हाला भोगायला लागणार आहे, परंतु काळजी करू नका, तुमची व्यवस्था करतो, परंतु दंड भोगायला लागणार. पुढे 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझा भक्त तोच असतो जो दुसऱ्या कुठल्याही जीवाला त्रास देत नाही. समे प्रिय, तोच मला प्रिय असतो. कधी कधी भक्तीमध्ये आल्यानंतर आपण हिंसा करायला सुरुवात करतो, तोपर्यंत करत नसतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भक्तीमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये जे वाईट गुण येतात पूर्वी नसतात, भक्तीमध्ये आल्यानंतर ही भक्तिलता जी आहे ती वाढत वाढत त्याच्याबरोबर ज्या बाजूला तण उगवतात त्याच्यामध्ये पण आहे हिंसा. तुम्हाला असं वाटत असेल मी 16 माळा जप करतो, मी भक्तीमध्ये आलोय, मी आता भक्त झालोय, माझ्या हातून काही हिंसा होणार नाही. नो, खूप सतर्क राहिलं पाहिजे. निषिद्ध आचार, जीवेर हिंसा, कुटी नाती, लाभ पूजा प्रतिष्ठादी जत उपशाखा गण. भक्ती देण्यापूर्वी निष्पाप असतो बिचारा. भक्ती आवडली, भक्त आवडले म्हणून येतो, मग हळूहळू त्याचा जय जयकार करायला लागतात लोक, हार घालायला लागतात, मग दुसऱ्यांना त्रास द्यायला सुरू करतो. मी कोण माहितीये का? तुमची चूक नसेल ना तरी पण तुम्ही माफी मागितली पाहिजे, हे भक्ताचं गुण असतं. दुसऱ्याला त्रास होतोय म्हणून दुसऱ्याचा त्रास बघवत नाही, त्याला वैष्णव म्हणतात, होय की नाही? कोणाला वैष्णव म्हणतात? पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. दुसऱ्याचं दुःख ज्याला बघवत नाही, पर दुःख दुःखी, त्याला वैष्णव म्हणतात. मग तो हिंसा कसं करेल? हे सगळं अर्जुनाला सांगितलं जात आहे, ज्याला हिंसा करायला भगवंत सांगणार आहेत. त्यामुळे आपण अजून जास्त कन्फ्युज होतो. त्यामुळे समजावून घ्या हिंसा म्हणजे काय. भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, जीवो जीवस्य जीवनाम, एक जीव दुसऱ्या जीवावरतीच अवलंबून असतो या भौतिक जगामध्ये. त्यामुळे तुम्ही मेथी खाता तेव्हा ते त्या जीवाला मारूनच खात असता. हे मांसाहार करू नका म्हणून सांगायला गेलं ना, ते मांसाहारी लोक तुम्हाला उलट उत्तर देतात. हा, तुम्ही लोक मेथी तोडून खात नाही, आंबा तोडून खात नाही. हे आंबा मेथी हे वनस्पती कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांचा कॉन्शियसनेस लो असतो आणि त्याने त्रास दिलेला त्रास जास्त होत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ते स्पेसिफिकली बनवलंय. एखाद्याला मारून त्याचं रक्त बाहेर काढणे, त्याची चिरचिर, त्याचा कर्कश आवाज, त्यातून निर्माण झालेल्या वेदना, भावना, हे सगळं बघून जाणून तरी पण त्याचं मांस खाणे, हे माणसाच्या धर्मामध्ये बसत नाही. हिंसा करावी लागते. हिंसा न करता कुणीही जगू शकत नाही या जगामध्ये. जैन लोक म्हणतात अहिंसा परमो धर्म, आम्ही कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही. शक्यच नाही. तुम्ही या जगात हिंसा न करता जगूच शकत नाही.
कोणीतरी सांगितलं तुम्ही श्वास घेताना इतके सारे जीव तोंडात जातात आणि मरतात, मग ते पट्टी बांधतात जैन लोक. तुम्हाला माहिती नाही, काही जीवांना तुमच्या तोंडात श्वास घेताना जायचंच असतं, कारण त्यांचं जेवण तुमच्या पोटात असतं. त्यांना पण त्रास देताय तुम्ही विनाकारण. ते तुम्हाला काही त्रास देत नाही, तुमच्या पोटात जाऊन उरलं सुरलेलं खाऊन तुम्हाला मदत करतात. त्याला तुम्ही अँटीबॅक्टेरियल गोळ्या खाता डॉक्टरकडे जाऊन आणि त्यांना मारता. मारलं पाहिजे, तुमच्या रक्षणासाठी मारलं पाहिजे, परंतु ते शास्त्राप्रमाणेच. आणि अतिहिंसा करायची नाही, हे भागवतम सांगतं त्याच श्लोकामध्ये, ना अतिहिंस्रेन. असं वागलं तर मग भगवंतांनी जो अहिंसा हा गुण निर्माण केलेला आहे तो तुमच्यामध्ये पुष्ट होतो. नसेल तर ढोंगी अहिंसा पण काही उपयोगाचं नाही, आणि हू म्हणून हिंसा करून पण काही उपयोगाचं नाही. आम्ही भगवंतांना मानत नाही, आम्ही हिंसा करणार. आणि जैन लोक म्हणतात आम्ही अहिंसक आहे, शेजाऱ्याला त्रास देतात, कारण त्यांना वाटतं अहिंसा म्हणजे फक्त प्राण्यांना न मारणे. सगळ्यांना भाव हिंसा, शब्द वाचिक हिंसा, मानसिक हिंसा, हे सगळी हिंसाच आहे. मनाने हिंसा करणे, शब्दाने हिंसा करणे, भावनेने हिंसा करणे, सगळी हिंसा आहे. अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे. अनेक राजकारणी, समाजवादी, परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासना दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही. कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नसते. अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील. मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे. परवा आपले प्रभूजी समजावून सांगत होते, योगेश प्रभू, तुम्हाला स्वतःला आणि तुमच्यावर आश्रित असलेल्या लोकांना भक्तीमध्ये न आणणे ही पण एक प्रकारची हिंसा आहे. आता तुम्ही म्हणाले ही कशी हिंसा प्रभूजी, मला तर माहितीच नाही. जसं मगाशी मी म्हणालो ना, न कळत. शास्त्र सांगतं की मनुष्याचं शरीर हे तुम्हाला भक्ती म्हणजे काय असते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं याची जाणीव करून देण्यासाठी आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही स्वतःवरतीच हिंसा करत असता. जे तुमच्यावरती आश्रित असतात, जसं की तुमची मुलं, पत्नी, त्यांना ज्ञान देणे आणि त्यांना चांगला मार्ग दाखवणे हे तुमचं कर्तव्य असतं. परंतु चांगलं ज्ञान आणि चांगला मार्ग म्हणजे काय? या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे, या भौतिक जंजालातून, संसार सागरातून बाहेर पडणे, भगवंतांची भक्तिमय सेवा करणे. हे जर तुम्हाला तुमच्या मुलांना सांगता आलं नाही, तुमच्या पत्नीला सांगता आलं नाही, तुमच्या शिष्याला सांगता आलं नाही, तुम्ही जर गुरु असाल तर तुम्ही पण हिंसाच करत असता, हिंसक होता. प्रभूजी मला माहितीच नव्हतं हे सांगायचं आहे. मग आता माहिती झालं ना, आता का सांगत नाही मुलांना तुमच्या? का तुमच्या मुलांना तुम्ही शाळेत घालता? प्रभुपाद म्हणायचे लहान मुलांना, प्रभुपादांचं हे फेमस वाक्य आहे ऍक्च्युली. काल परवा मी सोलापूरमध्ये होतो, तिथे मी बरीच प्रभुपादांची वाक्य सांगितली. लोकांना पटलं की नाही माहिती नाही, कारण प्रभुपादांनी काय म्हटलं हेच आपल्याला माहिती नाही आणि ऐकायची इच्छा पण नसते. मी हे वाक्य पहिल्यांदा जेव्हा ऐकलं ना, प्रभुपादांची एक एक वाक्य अशी मनाला इतकी लागतात. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की लहान मुलं ही कणकेच्या गोळ्याप्रमाणे असतात आणि आई वडिलांचं कर्तव्य असतं त्या गोळ्याला शेप देणे, पाहिजे तसा आकार देणे. त्यामुळे त्या मुलांना जर तुम्ही इंद्रिय तृप्तीकडे वळवला आणि इंद्रिय तृप्तीची साधनं दिली आणि इंद्रिय तृप्तीच प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं, शिक्षण दिलं, तर आई वडील म्हणून तुम्ही सगळ्यात मोठे हिंसक होता. प्रभुपाद तिथे शब्द वापरतात, हिंसक.
यू आर द मोस्ट व्हायलेंट पर्सन इन दिस वर्ल्ड. तुमच्या इतकी मोठी, त्याच्या इतकी मोठी हिंसा नाही. पण एखादे आई वडील म्हणतील, प्रभूजी आम्हालाच माहिती नव्हतं भक्ती काय असते, इंद्रिय तृप्तीतून बाहेर पडायचं असतं. ठीक आहे, भ्रम होता, मोह होता, त्याचं पण तुम्हाला दंड मिळतं ऍक्च्युली. कारण मानवी शरीरामध्ये आल्यानंतर ज्ञान ग्रहण करणे हे मानवी शरीराचं प्रमुख लक्षण आहे, प्रमुख गुण आहे. बघा, पशु पक्षी, जनावर, कुत्र, डुकर वगैरे कधी शाळेला जाताना तुम्हाला दिसणार आहे, त्यांची सेपरेट शाळा आहे, त्याला ज्ञान दिलं जाते, त्यांना ट्रेनिंग दिलं जाते, हो की नाही. कुत्र्याला स्पेशल ट्रेनिंग दिलं जाते, उडायचं कसं हवेमध्ये. नाही, हे माणसालाच फक्त दिलं जाते. मग तुम्हाला एवढं तरी कळते ना, जाऊन बाहेर जाऊन ज्ञान घेतलं पाहिजे. मग कसलं ज्ञान घेतलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. माझं भलं कशात आहे ते ज्ञान घेतलं पाहिजे. बरं, कळत न कळत तुम्ही तुमच्या मुलांना भक्तीमध्ये आणत नव्हता. तुम्ही मुलांना इंद्रिय तृप्तीच ट्रेनिंग देत होता. पैसा कसा कमवायचा, भौतिक जगामध्ये चिटकून कसं राहायचं, आसक्त कसं राहायचं, भौतिक जगामध्येच परत जन्म कसा घ्यायचा, हे तुम्हाला माहिती नव्हतं. आता माहिती झालं, तुम्ही भक्त आहात, हो की नाही. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली तुम्ही भक्तीमध्ये आहात, तरी पण तुमच्या मुलांना हेच कसं काय शिकवता तुम्ही? मग किती मोठे हिंसक आहात तुम्ही. स्वतः तर बाहेर पडायचंच नाही या संसार चक्रातून, मुलांना पण बाहेर पडायचं नाही. या मानवी शरीराचा दुरुपयोग करता तुम्ही, त्यालाच म्हणायचं या मानवी शरीराचा दुरुपयोग करणे, फायदा घेणे, ही पण एक प्रकारची हिंसा आहे, पाप कर्म आहे. पाप कर्म किती लेवलला असतं, हो की नाही. मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे, म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाही, ते मनुष्य देहाची हिंसाच करीत आहेत. प्रभुपादांनी हे आंदोलन चालू केले हे समजावून सांगायला की इथे 100% भगवंतांना शरण जाऊन इथून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. आता प्रभुपादांच्या आंदोलनामध्येच हिंसा केली जाते, कारण तुम्हाला हे सांगितलंच जात नाही. आहे तिथे राहा, आहे ते करा, मुलांना शाळेत पाठवा. शाळेत कशाला पाठवता? आम्हीच शाळा काढली, आमच्या शाळेत पाठवा, हो की नाही. CBSE पॅटर्न आम्ही पण शिकवतो. प्रभुपादांचं नाव दिलंय शाळेला, भक्ती वेदांत मॉडेल स्कूल. किती मोठी हिंसा आहे. प्रभुपाद म्हणतात मनुष्य देहा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे, म्हणून जे आंदोलन आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाही, ते मनुष्य देहाची हिंसा करीत असते. ज्या प्रभुपादांनी ही अहिंसक चळवळ सुरू केली, त्या चळवळीमध्ये आपण आज हिंसा करतो. CBSE शिकवतो मुलांना. काय उपयोग आहे CBSE शिकवून? भगवद्गीता सिरियसली शिकवा, तो याच जन्मात या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडला पाहिजे. हे सगळे प्रभुपादांच्या नावाखाली शाळा उघडून तिथे हे चुकीचं शिकवलं जातं ना, ते गुरु पण हिंसक आहेत, पापी होतात. भागवतामध्ये तसं म्हटलेलं आहे, गुरु न सस्यात, पिता न सस्यात, जननी न सस्यात. तिथे सर प्रभुपाद अर्थ सांगताना, त्या श्लोकाचा अर्थ सांगताना प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणजे आणि गुरुला, शिष्याला म्हणजे तुमच्यावर आश्रित, तुमच्यावर अवलंबून जे आहेत त्यांना ज्ञान देऊन त्यांना जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढता येत नसेल, तर तुम्ही गुरु झालंच नसलं पाहिजे, तर तुम्ही पिता झालंच नसलं पाहिजे, तर तुम्ही पती झालंच नसलं पाहिजे, तुम्ही माता झालंच नसलं पाहिजे, तुम्ही मुलांना जन्मच दिला नसला पाहिजे. तर तुम्ही जन्म दिलेल्या मुलांना तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवता येत नसेल, तर तुम्ही मुलांना जन्मच दिला नसला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही मुलांना जन्म देता तीच एक प्रकारची हिंसा झाली. अहिंसा परमो धर्म, बरोबर आहे, अहिंसाच परमो धर्म आहे. परंतु किती प्रकारच्या हिंसा करतो आपण. आज जैन समाजामध्ये देखील मी पाहतो
त्यांची फिलॉसॉफी ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट काय सेमच आहे. जन्म आणि मृत्यूलाच त्यांनी सगळ्यात मोठं कारण ठरवलेलं आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ठरवलेला आहे. शरीरालाच सगळ्यात मोठं प्रॉब्लेम ठरवलं आहे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये देखील. परंतु मी जैन आहे, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म म्हणायचा आणि आपल्या मुलांना परत शाळेत घालायचं. पैसे कमव, मोठ्या नोकरीला लाग, मोठ्या हुद्द्यावर लाग, मोठा व्यवसाय कर. या भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्ती केली पाहिजे आपण. हे सगळ्यांच्या घरात हा प्रॉब्लेम आहे, हो की नाही? परंतु जैन लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. कारण मी जैन आहे, होतो ऍक्च्युली. का प्रॉब्लेम आहे? जे भगवद्गीतेत सांगितले तेच सांगितलंय. या भौतिक जगातली सगळी आसक्ती सोडून दिली पाहिजे. अक्षरशः ते अंगावरचे कपडे पण काढून टाकतात, तुम्ही बघितलेलं असेल. सगळं सोडलं पाहिजे आणि धर्माच्या मार्गावर, अध्यात्माच्या मार्गावर चाललं पाहिजे. असा एखादा व्यक्ती जेव्हा करतो ना, त्याचं पेपरमध्ये नाव येतं, टीव्हीवर नाव येतं, सगळ्या घरात त्याचं गुणगान गायलं जातं. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असाल, गुजरातमध्ये करोडपती शेठजीचा मुलगा त्याने दीक्षा घेतली, तिने दीक्षा घेतली. आपण वा 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 वा, किती छान छान, किती छान छान. तुमच्या मुलाला पण तसंच का? नो 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 नो, आमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, आमचा मुलगा CA झाला पाहिजे, आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. का? ज्याची तुम्ही रोज पूजा करता ते का झाला नसला पाहिजे तुमचा मुलगा? डझंट मेक एनी सेन्स, हो की नाही? जसं मराठीमध्ये आपण म्हणतो शिवाजी सगळ्यांना पाहिजे, परंतु शिवाजी जन्मला पाहिजे शेजारच्या घरात, माझ्या घरात नको. माझ्या मुलांनी मात्र आयुष्यच केली पाहिजे, समाजासाठी काय केलं नसलं पाहिजे. तुमच्या मुलाला शिकवा समाजासाठी करायला. त्याची मी वाहवा करतो, त्याला मी अवॉर्ड देतो. माझ्या मुलांनी मात्र बंगला गाडीच केलं पाहिजे. हे सगळं हिंसा आहे, ही सगळी हिंसा आहे. हे अहिंसा परमोधर्म म्हणतात ना, त्यांना तर हे लवकर कळायला पाहिजे, हे सगळं हिंसा आहे. प्रभूजी प्रेम असतं ना मुलांप्रती, आपल्या रक्ताचे नाती असतात ते. मग रक्ताचे नाते असतात म्हणून तर त्याच्यावरती हिंसा तुम्ही बिलकुल केली नसली पाहिजे. तुमच्या मनात हे आलं पाहिजे की ह्याला जर मी शाळेत घातलं, भौतिक जगामध्ये एखाद्या एवढ्याशा गोष्टीमध्ये जरी आसक्त झाला, याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. माझ्या रक्तातल्या नाताचं, ह्याला वाचवणं माझं कर्तव्य आहे, हो की नाही? कुठे अहिंसा परमो धर्म? प्रभुपाद म्हणतात, मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे, म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाही, ते मनुष्य देहाची हिंसाच करीत असते. ज्या योगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते, ज्या योगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते, त्यालाच अहिंसा असे म्हणतात. त्याची सुरुवात तुम्ही घरापासून केली पाहिजे. अध्यात्मामध्ये प्रगती करणे तेच अहिंसा आहे. तुम्ही स्वतः तर केलंच पाहिजे, तुमच्या मुलांनी केलं पाहिजे, तुमच्या पत्नीने केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. माया किती स्ट्रॉंग असते बघा. आमचे एक नातेवाईक आम्हाला असे भेटतात ज्यांचा आध्यात्मिक हुद्दा खूप मोठा आहे, खूप मोठा. सगळे नियम बंधनं सगळे पाळतात. नो कांदा लसूण, नो चाय कॉफी, बाहेरचं बिलकुल खायचं नाही, याच्यातलं ह्याला टच करायचं नाही, शौच शुचिता, मांसाहार, जुगार न खेळणे, सगळं परफेक्टली पाळतात. आमच्याशी बोलताना पण खूप छान वाटतं त्यांना. आणि त्यांना कळलं ना की आमच्या मुलांना आम्ही शाळेत घातलं नाही, मुलींना विशेष करून मुलीला शाळेत घातलं नाही. तेच आध्यात्मिक लोक आम्हाला टोकतात, अहो शाळेत घालायला पाहिजे हो, निदान डिग्री तरी पाहिजे हो, पैसे थोडे तरी कमवायला पाहिजेत हो, या जगात जगायचं कसं काय? तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? ह्या जगात जगण्यासाठी, राहण्यासाठी करताय. माया किती स्ट्रॉंग असते बघा. प्रभुपाद काय लिहितात,
ज्याद्वारे लोकांना, सर्वसामान्य लोकांना भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होत नाही. अध्यात्मामध्ये प्रगती झाली पाहिजे. भौतिक जगामध्ये काय सगळेच प्रगती करायला लागले, डिग्री मिळवायला लागलेत, नोकरी मिळवायला लागले सगळे. आणि आजकाल काही कठीण पण झालं नाही. रस्त्याला बोळाला कॉलेजेस आहेत. तुम्ही कॉलेजमध्ये नाही गेला वर्षभर तरी तुम्हाला डिग्री देतात, घ्या इंजिनियर, आम्हाला फक्त पैसे. काय करायचंय ते सगळं घेऊन. जर अध्यात्मामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या मुलाची, आई वडील म्हणून, नातेवाईक म्हणून तुम्ही त्याच्यावरती हिंसा करत असता. तुम्ही हिंसक आहात. विशेष करून प्रभुपादांचे अनुयायी म्हणवणारे सगळे जे आपल्या मुलाला शाळेत घातले ते सगळे हिंसक आहेत. कारण प्रभुपादांनी एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा सांगितलेलं आहे शाळेत मुलांना घालू नका. शाळा ही कत्तलखाना आहे. प्रभुपाद कत्तलखाना हा शब्द प्रभुपादांनी जवळजवळ 100 वेळा वापरलाय. या शब्दात प्रभुपादांनी 100 वेळा सांगितलंय शाळा ही कत्तलखाना आहे. तिथे कत्तल करायला जर तुम्ही तुमच्या मुलाला पाठवत असाल तर तुम्ही हिंसक नाही झाला की नाही? सगळे म्हणतात मी जन्मल्यापासूनच मांसाहार करत नाही प्रभूजी, त्यामुळे मला 4 नियमांपैकी एक नियम तर मी जन्मल्यापासून पाळतो. तेवढीच हिंसा नसते. आपले ब्रह्मचारी काय आहेत, 20-20 वर्ष झालं मांसाहार सोडून किंवा मांसाहार जन्मल्यापासून केलाच नाही, तर दुसऱ्याशी पॉलिटिक्स करत असतात. मंदिरात हा ग्रेट का मी ग्रेट, मग त्याला ओढायचं, त्याच्याबद्दल दुसऱ्याला खोटं काहीतरी जाऊन सांगायचं, त्याच्याबद्दल पॉलिटिक्स करायचं. हे काय हिंसाच आहे सगळी. हे पहिला नियम मोडताय तुम्ही. नो दया. ऐकायला खूप छान वाटतं. 4 नियम प्रभूजी, आम्ही सगळे 4 नियम पाळतो. मांसाहार करत नाही, जुगार करत नाही, नशा करत नाही, व्यभिचार करत नाही. वर मनामध्ये अजून सगळं तेच चाललंय. भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतात, वर कंट्रोल केलेला आहे आपण सगळ्या इंद्रियांना, मनामध्ये अजून सगळा खेळ तोच चालू आहे. दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे म्हणजे पहिला नियम मोडला. दुसऱ्याशी खोटं बोलता म्हणजे जुगार खेळायचा नियम मोडला. एकच गोष्टी तुम्हाला खूप आवडते त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही म्हणजे 3रा नियम मोडला. नशा करायचा नियम मोडला. ते नशाचा एक प्रकार. जेव्हा आपण बरेच वर्ष हे 4 नियम पाळायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनाची फायटिंग सुरू होत असते आतमध्ये. वर तर सगळं थांबवलंय, परंतु मनामध्ये मात्र अजून तेच चालू आहे. वाईट भाव बदलले पाहिजेत. पण बऱ्याचदा हे बघतो की नाही, आज बहुतेक अहिंसावरतीच होणार सगळं. बऱ्याचदा न्यूज मध्ये वगैरे पण तुम्ही बघितलं असेल की एखादा यंग मुलगा कॉलेजमधून फुल टाइम ब्रह्मचारी होतो किंवा आश्रम मंदिरात राहायला येतो, मग त्याचे आई वडील चिडतात, माझ्या मुलाला बिघडवलं तुम्ही, माझ्या मुलाला साधू बनवलं, त्याच्यासाठी चांगली मुलगी बघून ठेवलेली, त्याच्यासाठी चांगला नोकरी बघून ठेवलेली, त्याच्यासाठी एवढं भांडवल घालून व्यवसाय सुरू केलेला. इट मेक्स सेन्स, कारण त्यांना अध्यात्माबद्दल काही माहितीच नाहीये, त्यामुळे त्यांचं म्हणणं पण बरोबर असतंय. परंतु आपले भक्त लोक 15-20 वर्ष भक्ती करतायत, मंदिरामध्ये फेमस आहेत, पुजारी आहेत, आचार्य काय म्हणतात त्याला, प्रसाद बनवणारे आहेत, सगळ्यांना माहिती आहे सिनियर डिवोटी. त्याला विचारा तुमच्या मुलगाला फुल टाइम डिवोटी करता का? नो. अजून तो कॉलेजमध्ये चाललाय, भक्ती करतो, 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, फुल टाइम डिवोटी? नो. ही वाईट परिस्थिती आहे. किती माया स्ट्रॉंग असेल ना. प्रभुपादांची पुस्तकं वाचता तुम्ही 20-20 वर्ष झालं, तुम्हाला पण वाटत नाही की आपल्या मुलांनी जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडावा.
तुमच्या मुलांना काय जबरदस्ती प्रभुपाद मागा लागलेत सेवा करायला? तुमच्या मुलासाठी चांगला आहे, तो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणार आहे, पुढच्या जन्मामध्ये तो भगवत धामात जाणार आहे, पुढच्या जन्म त्याला दुसरं शरीर मिळणार नाही. पण तुम्ही ऍज आई वडील काय म्हणता? नो 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 नो. म्हणजे याचा अर्थ काय? पुढच्या जन्मात कुत्रा झाला तरी चालेल, खरं इथंच राहायला पाहिजे आमच्या बरोबर, पैसे कमवले पाहिजेत, गाडी घेतली पाहिजे, बंगला घेतला पाहिजे. पूर्वीच्या काळात ही पद्धती होती. साधू जर घरी जाऊन म्हटलं ना तुमच्या मुलाला द्या भगवंताच्या सेवेसाठी, आई वडील देऊन टाकायचे, कारण त्यांना माहिती होतं ह्याच्या इतकं ग्रेट कुठलं काम नाही. किती मूर्ख झालेलो आहे आपण आता सध्या. प्रभुपादांना एकदा प्रश्न विचारला की प्रभुपाद तुम्ही गुरुकुल सुरू केलेत, गुरुकुल मधले मुलं उद्या मोठं झाल्यावर काय होणार? प्रभुपादांचं उत्तर ऐकायचं तुम्हाला? प्रभुपाद म्हणाले उद्या मोठं झाल्यानंतर फुल टाइम भक्तीचा प्रचारक होणार. दॅट्स इट. गुरुकुल मधल्या कुठल्याही मुलाला इंजिनियर बनवायचं नाही, डॉक्टर बनवायचं नाही, सीए बनवायचं नाही, हे बनवायचं नाही, ते बनवायचंय, फुल टाइम भक्त बनवायचंय. त्याच्यासाठी गुरुकुल असते. मूर्ख लोक रांचीला गुरुकुल सुरू केले, ते रांचीला गुरुकुल सुरू केलेले प्रभूजी सांगतात आमच्या गुरुकुल मधले लोक मुलं इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, सीए होतील आणि परत भक्ती करतील. कशी काय भक्ती करणार? सीए इकडे, सीएचा रस्ता इकडे आहे, भक्तीचा रस्ता इकडे आहे. कित्येक वर्ष भक्ती करून प्रभुपादांची पुस्तकं वाचून परत आपण हिंसा करतो. म्हणून किती गरजेचं आहे प्रभुपादांच्या आश्रयाखाली राहणे, त्यांचे शब्द आणि शब्द लक्षात घेणे, पटवून घेणे, समजावून घेणे. एक अहिंसा एवढासा शब्द आहे, परंतु आपल्याला माहिती नाही त्याचा अर्थ काय. नाहीतर आपण कशाला एक तासभर बोलत बसलो असतो, चार वाक्य वाचले असते आणि पुढच्या गुणाला गेलो असतो आपण. बहुतेक महिना लागणार हे तात्पर्य वाचायला. माफ करा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. मी अभय बोलतोय. धन्यवाद प्रभू. सध्या भक्तिवेदांत विश्वविद्यालय पण ऍक्च्युली चालू आहे, ते चालू करतात ऍक्च्युली वृंदावनामध्ये. त्याचे पण पुष्कळसे व्हिडिओ झाले आहेत. तर त्याच्यामध्ये पण ते असं अभियांत्रिकी एज्युकेशन वगैरे ते देणार आहेत आणि वैष्णव एज्युकेशन ॲज अ सप्लिमेंटरी. आणि IIT मंडीचे जे डिरेक्टर आहेत, जे डिवोटी आहेत, सगळ्या प्रसिद्ध आहेत पुष्कळ डिवोटी कम्युनिटीमध्ये, त्यांचा पण याला खूप मोठा सपोर्ट आहे. हरे कृष्ण. हे सांगायचं. भागवत महाविद्यालय ते वेगळं, भागवत महाविद्यालय ते वेगळं. हे हा नवीन प्रोजेक्ट आहे. नवीन प्रोजेक्ट भक्तिवेदांत युनिव्हर्सिटी. भक्तिवेदांत. लिंक टाकले मेसेज मध्ये. तर त्याच्यामध्ये पूर्ण अभियांत्रिकी शिक्षण देणार आहे. अभियांत्रिकी पुष्कळशे जे अजून काही देणार. आणि त्यांना एक डोनर सापडलाय जो शेअर मार्केटमध्ये आहे, मोठा प्लेअर, स्टॉक ब्रोकर, इन्व्हेस्टर. तो या सगळ्यांना फायनान्स करतो. म्हणून शेअर मार्केट म्हणजे ब्रोकिंग काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टमेंट करणे, ब्रोकरेज करणे, हे सगळं पाप आहे. 4 नियमातलं एक नियम तोडायचा आहे, हे देखील लोकांना सांगायचं होत नाही आपल्याला. का ते सांगितलं की मग आपलं डोनेशन बंद होतं. खूप वाईट परिस्थिती आहे. ऑलरेडी कलियुगाचा प्रभाव एवढा मोठा आहे, मायेचा पकड एवढी घट्ट आहे, तर आपली फायटिंग तीव्र करायची सोडून आपण लूज करतोय दुर्दैवाने. पद प्रतिष्ठा, शुक्र रविष्ठा,
गोळा करण्यामध्ये सगळे लागलेले आहेत. आता हा नवीन प्रकार सुरू झाला ऍक्च्युली इस्कॉनच्या भक्तांमध्ये. आपण बाहेर जायचं आणि नवीन सुरू करायचं. पण नवीन प्रभुपादांच्या पुस्तकांप्रमाणे सुरू करा, नाही 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 माझं मी नवीन सुरू करणार, पण नवीन पण हा त्यांच्याशी कॉम्पिटिशन मध्ये त्यांच्यासारखंच सुरू करतो. काय उपयोग आहे त्याचा? हे ऋत्विक वित्विक ते ह्यातलेच आहेत सगळे. इट्स लाईक GBC 2.0. GBC आहे GBC ऑन स्टिरॉइड्स ऍक्च्युली. काय उपयोगाचं नाही. प्रभुपादांचे वाक्य प्रभुपादांचे शब्द आहे तसे जोपर्यंत तुम्ही पाळत नाही काही उपयोग नाही. तुम्ही बाहेर जाऊन केला तरी आणि आत राहून केला तरी. आणि काही काही लोकांना ह्याच्यावरती चर्चा करायची असते, बाहेर आहे का तुम्ही, बाहेर आहे का आत आहे. आम्ही कशातच नाही, आम्ही प्रभुपादांचे अनुयायी म्हणायला कोणाला लाज वाटते ऍक्च्युली. ही परिस्थिती आहे सध्या. कारण याची अर्जन्सी लोकांच्या लक्षात येत नाही. किती अर्जंट गोष्ट आहे ती, किती इमर्जन्सी स्टेट मध्ये आहोत आपण. हे समजावून नाही घेतलं तर उद्या सकाळी मृत्यू आला तर पुत्राचा जन्म घ्यावा लागते, हे आपल्याला अजून पटलेलं नाही. त्यामुळे आपण असे वागतो. हिंसा, सगळी हिंसा. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. सर्व भगवत भक्तांना दंडवत प्रणाम. प्रश्न असा आहे प्रभूजी की आता आपण बोलत होतो अहिंसा आणि या सर्वांबद्दल की म्हणजे की बोलणं सुद्धा एक हिंसाच आहे. तर मग आपण आता डे टू डे लाईफ मध्ये आपल्या मुलांना तर कितीतरी वेळा ओरडतो. तसं जर म्हणलं तर यशोदा मैयांनी पण म्हणजे श्रीकृष्णाला बांधून सुद्धा ठेवलेलं. मग आपण त्याला आपण हिंसा नाही म्हणत, पण मग आपण जे करतोय ती तर हिंसा होतीये. कारण आपण तर काय त्यांच्या म्हणजे त्या भावामध्ये नाही आहोत. आपण आपला भाव आता आपण त्या भावात नाहीये. मग आपण केलेलं ही हिंसा आहे का? पण आपण त्यांना म्हणजे ते करून सुद्धा आपण त्यांना वळण लावायचा प्रयत्न करत असतो, काहीतरी त्यांचं आयुष्य सुधारवण्याचा प्रयत्न करत असतो. ते कसं काय रागवायचं, ओरडायचं, भीती दाखवायची त्यांना की बाबा तुम्ही असं वागलात तर तुम्हाला देव भगवंत बघून घेतील, तुमच्यावरती तुम्हाला असे संकट येतील आयुष्यात. तर अशी भीती दाखवणं पण आता त्याच्यामध्ये ते पण सांगितलंय. आता आपण जे वाचलं त्याच्यामध्ये की असं कोणाला तरी भीती दाखवणं हे सुद्धा म्हणजे हिंसाच आहे. ते तर आपण नेहमीच करतो की बाबा म्हणजे अगदी लहानपणापासून सांगतो देवाकडे पाय करून बसू नको, हे करू नको. ते कसं काय करायचं आपण? प्रत्येक गोष्टी हे सगळं जे आहे ना हे कॉन्शियसनेस वरती अवलंबून असतं. ज्याला प्रभुपाद भाव म्हणतात. भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुमचा भाव काय आहे हे महत्वाचं आहे, तुम्ही काय करता हे महत्वाचं नसतं. तसं त्या दृष्टिकोनातून मी मगाशी थोडंसं सांगितलं की या लॉजिकनी जर आपण बघितलं, मग अर्जुनला सांगतायत भगवंत हिंसा करू नको, अहिंसा हा गुण सर्वात श्रेष्ठ असतो. पुढे सांगणार आहेत 16व्या अध्यायात माझ्या भक्ताचे गुण असतात हे, त्याच्यामध्ये पण अहिंसा आहे. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, अहिंसा, सत्य. मग ती हिंसा झाली का? मग तुम्ही तर फक्त मुलांना रागवताय, अर्जुन तर हजारो बाण सोडणार आहे, करोडो लोकांना मारणार आहे. मारलं त्यांनी ऍक्च्युली. भगवंतांच्या दृष्टिकोनातून ती हिंसा नाही, ती भक्ती आहे. हिंसा तर नाही, नॉर्मल गोष्ट नाही, ती भक्ती आहे. का? कारण त्याच्या मागचा भाव आणि त्याच्या मागचा उद्देश महत्वाचा असतो. आपल्याला तो उद्देश, तो भाव डिस्टिंग्विश करणे कधी कधी कठीण जातं, कारण आपण स्वतः इंद्रिय तृप्तीने प्रेरित असतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून अध्यात्माची पहिली पायरी सांगितलेली असते की आत्मा आणि शरीर यातला फरक समजणे आणि या शरीरासाठी जे काही तुम्ही करताय ते बंद करणे.
कारण इंद्रिय हे शरीराचे गेट आहेत, दरवाजे आहेत. यातूनच तुम्ही शरीराची तृप्ती करत असता. शरीराची म्हणजेच मनाची, बुद्धीची तृप्ती करत असता. त्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटतंय किंवा तुमच्या बुद्धीला पटतंय, तुम्ही तृप्त होता म्हणून तुम्ही जे काही करत असाल ते सगळं पाप असतं किंवा हिंसा असते. मग ते शास्त्रात दिलेलं का असे ना. परंतु शास्त्रात ज्याला पाप म्हटलेलं आहे, जसं की क्रोधित होणे, भगवान श्रीकृष्ण सरळ सरळ सांगतात काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, त्याच्या मागोमाग सगळ्यात मोठा शत्रू आहे क्रोध. परंतु इथे तर अर्जुन क्रोध सगळा सोडून खाली बसलेला आहे, भगवंत त्याला उठवायचा प्रयत्न करतात, उठ क्रोधित हो, तुला काही वाटते की नाही, जरा अंगात काहीतरी येऊ दे, मारायचं यांना. त्यामुळे क्रोध वाईट नाही आहे. क्रोध, काम या गोष्टी असतात ना, त्याच्या मागची भावना वाईट असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना रागवा, खोटं बोला, चिडवा, अक्षरशः मारा. आजकाल मारणं खूप वाईट समजलं जातं. जरा मॉडर्न युगामध्ये आहोत आपण. लहान मुलांना मारणे म्हणजे सगळ्यात मोठं पाप आई वडिलांनी मुलांना मारलं देखील पाप समजलं जातं. आमच्या वडिलांनी, आमच्या आईने भरपूर मारलं आम्हाला. आणि हे, परंतु त्याच्या मागचा भाव काय होता की मुलांनी चांगलं वागावं, चांगलं करावं, चांगलं सुधारावं. तो जर भाव असेल तर ती हिंसा नाही आहे, ते पाप नसतं. परंतु जर मला माझ्या विरुद्ध वागलाय आणि मग त्याला एक 4 शिव्या दिल्या, त्याला एक 4 फटके मारले तर माझ्या मनाला बरं वाटेल, हा हेतू असेल तर ती हिंसा असते. काम ते मग सेम टू सेम आहे, काही फरक पडलेला नाही. तोच ऊस हातात घ्यायचा आणि त्याच ऊसाने बडवायचा आहे. माझ्या डोक्यात हे एकदम आलं, कारण माझ्या वडिलांनी एकदा मला ऊसाने खूप मारलेलं ऍक्च्युली, अभ्यास केला नव्हता म्हणून. परंतु त्याच्या मागची भावना जर चांगली असेल तर ती हिंसा नसते. आता तुम्ही म्हणाल की कुठल्या आईच्या मनात असं येईल की मला बरं वाटावं म्हणून मी मुलांना रागवतोय. मी स्वतः बघितलेल्या आहेत अशा आया ऍक्च्युली, कारण कलियुग इतका प्रोग्रेस झालेला आहे. आई आपल्या मुलांची पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भांडत असते, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कसं वाटेल तसे वागत असते, कारण तिला ग्रेट व्हायचं असतं. एक ग्रेट व्हायची जी इच्छा आहे ना, ती आजकाल सगळ्यांच्या मध्ये आहे. सासू सुनेमध्ये का भांडण होतं? तिथे हिंसा होत असते. तिथे सासू काही सुनेला शिकवण्यासाठी शिव्या देत नसते, तिला जरा बरं वाटत असतं मनाला म्हणून शिव्या देत असते. दॅट इज हिंसा. आई मुलांना जे शिव्या देत असते ते दॅट इज नॉट, ती हिंसा नाही, कारण आईच्या मनामध्ये शुद्ध भाव असतो. दुर्दैवाने कलियुग आता इतक्या पुढच्या स्टेजला गेलेला आहे की आईच्या मनामध्ये देखील कधी कधी मी महत्वाचं आहे, हे द्वेष, तिरस्कार एवढं भरलेलं आहे आजकाल. आणि म्हणून टू बी ऑन द सेफर साइड, म्हणजे आता आपल्याला कळत नसेल की मी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी करतोय का त्याच्या भल्यासाठी करतोय, समजत नसेल तर न केलेलं बरं. थोडस वाईट झालं तर होऊ दे, खरं न केलेलं बरं, असं शास्त्र सांगतं ऍक्च्युली. जाबो की ना जाबे, असं काहीतरी आहे ते श्लोक. खाबो की ना खाबो. या उद्देश चांगला असेल तर काही हरकत नाही. आता याच्यातच बघा, हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे तसं बघायला गेलं तर, पण सोपं पण आहे समजावून घ्यायचं म्हटलं तर. फॉर एक्झाम्पल, मुलगा 10वीची परीक्षा आहे, 10वीला आहे आणि अभ्यासच करत नाही म्हणून आई वडील शिव्या देत असतात, येता जाता नुसता अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. आता त्यांच्या मनामध्ये मात्र ते मुलाच्या भल्यासाठीच करतायत. परंतु शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर मुलाला ते इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलतायत, त्यामुळे ती हिंसाच आहे. परंतु चांगलं वागणे, भगवंतांची भक्तिमय सेवा करणे, दुसऱ्याची सेवा करणे, सत्य बोलणे, दुसऱ्यांना आदर देणे, या असल्या गोष्टी शिकवणे, त्याच्यासाठी जर हिंसेचा वापर करायला लागला मुलांवरती तर ती हिंसा नसते, ती अहिंसा असते, ती चांगली गोष्ट असते. पण भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी परत त्यांना शिव्या देणे, त्यांना फोर्स करणे, ही हिंसाच आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु जसं जसं तुम्हाला भक्ती समजत जाईल, तुम्हाला जन्म मृत्यू
हे कसे प्रॉब्लेम आहेत समजत जाईल, यातून बाहेर पडणं किती गरजेचं आहे समजत जाईल, तस तसं तुम्हाला हे सगळं क्लिअर होत जातं की काय केलं पाहिजे आणि काय केलं नसलं पाहिजे. भक्ताचं पहिलं लक्षण असतं काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे, हे स्पष्ट 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 होत जाणे. आणि ते एका दिवसात होत नाही, हळूहळू हळू स्पष्ट होत जात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. यस सागर प्रभू. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. थँक्यू. यस सागर प्रभू. प्रभूजी, माझं क्वेश्चन असं होतं की म्हणजे जोपर्यंत आई वडील संतुष्ट होते तोपर्यंत भगवान संतुष्ट होते असं पण आहे काही असतात. आणि जर एकुलता एक मुलगा असेल आणि तो मुलगा जर ब्रह्मचर्य झालं पूर्ण, मग मोस्टली कुठे आई वडील संतुष्ट होतच नाही. मग कंडिशन मध्ये मग आई वडिलांचं मग त्या मुलाला लागतो का, मुलं परत ब्रह्मचर्य झालं मग मोस्टली कुठल्या आई वडिलांना आवडतच नाही. नारद मुनी म्हणतात यस, आई वडिलांना संतुष्ट का करायचं असतं, कारण त्यांचे आपल्यावरती ऋण असतात, कर्ज असतं आपल्यावरती. कसलं कर्ज? त्यांनी आपल्याला मानवाचं शरीर दिलेलं आहे. गुरुला कधीच असंतुष्ट करायचं नसतं, कारण गुरुचं आपल्यावरती ऋण असतं, कर्ज असतं, कारण तो आपल्याला ज्ञान, हे सूर्यदेवाचं आपल्यावरती कर्ज असतं. देवी देवता ऋषी मुनी सगळ्यांचं कर्ज असतं आपल्यावरती, कारण ते आपल्याला काही ना काहीतरी देत असतात, हो की नाही. नारद मुनी श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हणतात, जो कोणी भगवान श्रीकृष्णांचा भक्त होतो, भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला लागतो, त्याच्यावरती कुणाचंच कर्ज राहत नाही. ना त्याला देवी देवतांची पूजा करायची गरज आहे, ना त्याला यज्ञ कर्मकांड करायची गरज आहे, ना त्याला पिंडदान पितृपक्ष करायची गरज आहे, ना त्याला श्राद्ध घालायची गरज आहे, ना त्याला कोणाला संतुष्ट करायची गरज आहे. तुम्ही भौतिकदृष्ट्या तुमच्या आई वडिलांना संतुष्ट कराल, त्याच्यामुळे आई वडील पण भौतिकवादी होऊन या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहतील, आणि तुम्ही पण भौतिकवादी होऊन या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहाल. परंतु तुम्ही जर प्रल्हाद महाराजांसारखे शुद्ध भक्त झाला, तर तुमचे आई वडील देखील आपोआप भगवत धामात जातील. ते खऱ्या अर्थाने आई वडिलांना संतुष्ट करणे. आई वडिलांना माहिती नाही त्यांची संतुष्टी कशात आहे, परंतु तुम्हाला कळालं त्यांची संतुष्टी कशात आहे, हो की नाही. आणि आता सध्या स्थितीमध्ये जर भौतिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर आई वडील बिलकुलच काय म्हणतात त्याला, हलता उठता येत नसेल, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाच काही नसेल, तर ती करायची जबाबदारी मुलाची असते. दॅट इज ट्रू. कारण अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गरजा त्यांनी तुम्हाला पुरवलेल्या असतात, तुम्ही पण त्यांना पुरवल्या पाहिजेत. त्याची व्यवस्था केली पाहिजे, काही ना काही करून त्याची व्यवस्था केली पाहिजे. पण तो आता सध्याच्या युगामध्ये हे सगळं उलट पुलट झालंय, ऍक्च्युअली टॉप्सी टर्वी झालंय. शास्त्राप्रमाणे आई वडील 50 नंतर घरात राहिलेच नसले पाहिजेत. मग कसली आली मुलावर जबाबदारी? म्हणजे आई वडिलांच्या 50 नंतर. आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलांना कमवतं बनवणे. मुलं आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतील असं समजलं की आई वडील घर सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये गेलं पाहिजे, परंतु आई वडील जातच नाही. त्यामुळे आई वडिलांची मरेपर्यंत काळजी तुम्हाला घ्यावी लागते. हे उलट झालंय. ही सिस्टीम खूप चुकीची आहे ऍक्च्युली. चुकीची इन द सेन्स, याच्यामध्ये एखाद्याला ऐकणाऱ्याला असं वाटेल की आम्ही खूप निर्दयी झालोय किंवा निर्दयी बोलतोय. नो 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 नो. सी, याच्यामुळे आई वडील कधीच भगवत धामात जाणार नाही. ज्याला आपल्या मुलावरती आसक्ती आहे, मग मुलाचं लग्न व्हावं, मग नातवंड यावीत, मग नातवंडांशी मी खेळावं, हे तुम्ही कधी तुम्हाला भक्ती कळालीच नाही, तुम्ही कधी भगवत धामात जाणारच नाही. वर्णाश्रम वैदिक पद्धतीनुसार मुलाच्या हातात घर सोपून घरातून बाहेर पडायचं असते 50 नंतर. हे किती वेळ वाचलं आपण. ते काही तयारच नाहीत घरातून बाहेर पडायला. अशी परिस्थिती आहे आज ऍक्च्युली.
जसं प्रभुपादांनी केलं तसं बऱ्याच साधू संतांनी केलं. आपल्या आई वडिलांच्या भौतिक गरजांची काहीतरी व्यवस्था करा आणि तुम्हाला पटलेलं असेल तर तुम्ही भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये 24 तास या. 24 तास भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये गेला म्हणून काही आई वडिलांशी संबंध तोडायचा नसतो पूर्ण. प्रभुपाद संन्यासी झाल्यानंतर देखील आपल्या पत्नी मुलांची काळजीसाठी काहीतरी करून ठेवून ते संन्यासी झाले. तुम्हाला अधिकार नाही वैतागून संन्यास घ्यायचा. परंतु एक माताजी मला विचारत होत्या की आमचे आई वडील खूपच वृद्ध आहेत, त्याची काळजी मलाच घ्यावी लागते, परंतु मला कांदा भजीच करून दे म्हणून वैताग आणतात, चिडचिड करतात, मला चहाच करून दे म्हणून मग माझ्या हातून पाप होते, मी काय करायचं. मग हे चुकीचं आहे ना. आई वडील आहेत आणि त्यांची संतुष्टी, त्यांची तृप्ती याच्यात आहे म्हणून तुम्ही पाप करणार का? उद्या तुमच्या आई वडील मध्ये तुमचे नाही, बऱ्याच जणांचे आई वडील, खरी स्टोरी आहे ऍक्च्युली. आई वडील म्हणतात मला मांसाहार करायचंच आहे. तू भक्त झालास किंवा झालीस म्हणून काय झालं, माझ्या मांसाहारावरती तुला काय पडते, मला माझ्यासाठी चिकन करून द्या आज. याला आई वडिलांची संतुष्टी म्हणतात का? आता हे एक्स्ट्रीम लेवल झालं. आता सॉफ्ट लेवल याचं काय असतं की आई वडील पण भक्त आहेत, कांदा लसूण खात नाहीत, सगळं व्यवस्थित आहे, परंतु आई वडिलांना भौतिकच अजून पाहिजे. संतुष्टीमध्ये बसत नाही हे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर. तरी पण तुमची जबाबदारी असते, त्यांची जबाबदारी ही तुमच्यावरती असते. त्यामुळे त्यांच्या बेसिक गरजांची व्यवस्था करणे मुलाचं कर्तव्य असतं. आणि बऱ्याच केसेसमध्ये अशा केसेसमध्ये मुलांची ही जबाबदारी असते की आई वडिलांना भक्तीच्या मार्गावरती आणणे, भक्तीचा खरा मार्ग दाखवणे, आता तुमची जबाबदारी असते. जसं कपिल देवांनी आपल्या आईला समजावून सांगितलं भक्ती म्हणजे काय. कपिल देवांनी आपल्या आईला भक्ती म्हणजे समजावून सांगितलं, तिला भक्तीच्या मार्गावरती चांगल्यापैकी आणण्याचा प्रयत्न केला, तिला घरी सोडले आणि स्वतः घर सोडून गेले. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. आता देवहूतीला जर असं वाटलं असतं की माझा मुलगा काय सांगतोय, मला अजून 2 मुलं पाहिजेत, अजून 2 सुना पाहिजेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर ती स्वतः कधी भगवद्धामात गेलीच नसती. आणि कपिलदेव विचार केले का ती भगवद्धामात जाते का नाही जाते? जितका प्रयत्न करायचा होता कपिलदेवाने केला. खरी संतुष्टी काय हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. या शास्त्रात लिहिलंय आई वडिलांना संतुष्ट करणे हे पुत्राचं, मुलांचं, मुलींचं कर्तव्य असतं. परंतु आई वडील तुम्हाला उद्या म्हणाले मला चिकनच पाहिजे, त्याच्यातच माझी संतुष्टी आहे, मग तुम्ही काय करणार? ओके नाही, थोडासा बॅलन्स ठेवला पाहिजे. आई वडिलांना समजावून सांगितलं पाहिजे की मी जर भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झालो तर तुम्हाला पण भगवद्धामात ते घेऊन जातील, तुमच्या आजी आजोबांना पण भगवद्धामात घेऊन जातील. पण ते भगवद्धामात जायचं की नाही हेच तुम्हाला पटलेलं नसेल तर मग काय ते भौतिक जगातच राहायचंय आपल्याला. खरी संतुष्टी कशात आहे हे पटलं पाहिजे. म्हणून तर तुमच्या इथल्या भक्तांना मी समजावून सांगत होतो की 20 वर्ष झाले, 26 वर्ष झाले की खरी भक्ती काय आहे, त्याची डेफिनेशन काय, त्याची व्याख्या पण अजून आपल्याला कळाली नाही. आणि भ्रम इतका मोठा आहे की आपल्याला असं वाटतं की 20 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. कशाची प्रॅक्टिस करताय? जे साध्य करायचं आहे, संबंध, ज्ञान, अभिधेय आणि प्रयोजन हेच कळालेलं नाही आहे तुम्हाला. प्रॅक्टिस कशाची करताय? प्रॅक्टिस चुकीची करताय, चुकीची प्रॅक्टिस. दिल्लीला जायचं हेच माहिती नाही तुम्हाला, परंतु 20 वर्ष झालं प्रॅक्टिस करताय. दिल्लीचं तिकीट, दिल्लीच्या नावावरती कलकत्त्याचं तिकीट काढताय. कलकत्त्याच्या गाडीत जाऊन बसलाय, गाडी पुढे चालली तरी पण अजून तुमच्या लक्षात येत नाही की चुकीच्या दिशेने गाडी चाललेली आहे, दिल्लीला जायचं आहे.
भक्ती म्हणजे काय, भक्तीची प्रोसेस काय असते हे समजावून घेतलं पाहिजे. ज्ञान अज्ञानातून बाहेर काढतं, दुसरं काही काढू शकत नाही. हरे कृष्ण. ऐकू येते का? येस प्रभूजी. ओके. कोणीतरी प्रभूजी फोन करत होता. इट्स टफ. काही काही घरामध्ये खूप खूप बिकट परिस्थिती आहे. काही काही घरामध्ये माताजींना समजलेलं असतं, परंतु माताजींच्या पतीला समजलेलं नसतं, माताजींच्या आई वडिलांना समजलेलं नसतं. त्या घरात तर खूप वाईट अवस्था असते. कारण आपला पुरुष प्रधान समाज आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्या बिचारे माताजीला काही हातपाय हलवता येत नाही, जबरदस्तीने मांस पण खावं लागतं. ही आज परिस्थिती आहे बऱ्याच घरामध्ये. पण भक्तांच्या घरामध्ये पण ही परिस्थिती आहे, कारण भक्ती म्हणजे काय आपल्याला कळलेलंच नाही. रोज कथा तर आपण वाचतो, परंतु कथेतून काही घेत नाही. नित्यानंद प्रभू एकुलते एक होते. 5 दिवस साधू त्यांच्या घरी आले. 5व्या दिवशी जाताना आई वडिलांना म्हटलं, तुमचा मुलगा मला द्या कायमचा. देऊन टाकले त्यांनी 12व्या वर्षी. कोण आई वडील देऊ शकेल असं? ज्याला पटलेलं आहे भक्ती म्हणजे काय, तोच देऊ शकतो. पण नित्यानंद प्रभूंच्या बाबतीत वाह किती ग्रेट, वाह 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 अमेझिंग, वाह माय गॉड, भक्ती काय भक्ती, हा हृदय भरून आलं. तुमच्या मुलाच्या बाबतीत नो 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 नो, असं कसं काय? मग भक्तीचा अर्थ कळाला नाही, खरी संतुष्टी कशात असते कळालं नाही. हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा काय मार्ग नाही याच्यावरती. हरे कृष्ण. प्रभूजी यस महादेव प्रभू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी माझा क्वेश्चन हा होता की प्रभूजींनी जे बोलले की प्रोजेक्ट चाललाय त्याच्यामध्ये त्यांना डोनर भेटलेला आहे, जो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून तो डोनेशन देतोय. तर आम्हाला पण एक असा भेटला होता प्रभूजी. तर त्याची इच्छा होती की तिकडनं पैसे आणावेत आणि गायींसाठी खर्च करावे. तर तो आम्हाला म्हणत होता, मी गायी सांभाळतो, तुम्हाला मार्गदर्शन करा. त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर ते आम्ही गायी काढून घेतल्या त्याच्याकडनं. पण मग प्रभूजी मला हे म्हणायचं की असे लोक येल केल्या प्रकारे ना काहीतरी करून इकडं, आता तो व्यक्ती त्याचं ते चालूच आहे प्रभूजी, तो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक ते, परंतु कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो इकडे येत होता, डोनेशन देत होता. तर मग प्रभूजी अशा वेळेस काय केलं पाहिजे? आपण त्यांना पूर्ण निग्लेक्ट केलं पाहिजे, त्यांच्याशी संबंध ठेवले पाहिजे, जर ते योग्य प्रकारे इकडं गुंतवणूक करतायत? आता प्रभूजी म्हणजे तो प्रोजेक्ट आता ते, कारण ज्या ठिकाणी पैसे गुंतवतात तर ते पण पूर्ण भगवंताची संतुष्टी नाही करत. पण जर आपल्याकडे त्यांच्याकडून डोनेशन काही येत असेल तर आपण जर भगवंताच्या संतुष्टीसाठी पूर्ण कार्य करू शकत असेल तर अशा डोनेशन घेतलं पाहिजे का? येस. या भौतिक जगामध्ये सगळंच भगवंतांच्या मालकीचं आहे. काय भगवंतांच्या मालकीचं नाही? आणि कोण या भौतिक जगामध्ये पैसा पुण्याने कमवतो? सगळं पापाचाच पैसा आहे. त्याचा उपयोग जर भगवंतांच्या सेवेमध्ये होत असेल तर करायला काय हरकत नाही. त्याचा उपयोग जर भगवंतांच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे होत असला पाहिजे. पण प्रभूजींनी जे उदाहरण सांगितलं त्याचा उपयोग पण चुकीचा होत होता, त्यामुळे दॅट इज बोगस. तर गो सेवेसाठी फॉर एक्झाम्पल
तुम्ही गोसेवा करताय आणि एखादा असा व्यक्ती जो पापाने पैसा कमवतोय तो तुम्हाला न सांगता तुमच्या दानपेटीत टाकून गेला तर तुम्ही थोडीच ते वापरणार नाही. त्यामुळे तुम्हाला समजलं हा पैसा पापाचा आहे तरी काय फरक पडतो. त्याचा उपयोग चांगल्यासाठी झाला पाहिजे. त्याचा उपयोग जर चुकीच्या गोष्टीने होत असेल तर तो उपयोग करणाऱ्याला पण पाप लागतं आणि देणाऱ्याला पण पाप लागतं. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की बाबा मला डोनेशन त्याच्याकडून मिळतंय त्यामुळे माझ्या गायींची सेवा होते, हे चांगलंच कार्य होतंय म्हणून त्याला मी सत्य सांगणार नाही. दॅट इज रॉंग. त्याच्या तोंडावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्ही चुकीचं करताय. तुमचं डोनेशन बंद झालं तरी चालेल पण त्याच्या तोंडात, कारण त्याला वाचवणं पण तुमचं कर्तव्य आहे ना, हो की नाही. आता आमच्या बरोबर बरेचसे, आम्ही कधी कुणाचे डोनेशन मागितलं नाही आजपर्यंत, परंतु आमच्या बरोबर कितीतरी लोक आमच्या संघामध्ये आहेत जे फॅक्टरी चालवतात, उग्र कर्म करतात. मी कधी त्या थांबलो नाही त्यांना सांगायचं की तुम्ही हे चुकीचं करताय, तुम्ही पाप कर्म करताय, तुम्ही सोडलं पाहिजे. कर्ज काढणारे बरेचसे प्रभू जे आहेत त्यांना मी तोंडावर सांगतो कर्ज काढू नका, आहे ते कर्ज उद्याच्या उद्या सकाळी फेडा. ऐकायचं की नाही ते त्यांचा संबंध आहे, परंतु मला डोनेशन मिळतंय म्हणून ह्याला तोंडावर कसं बोलू मी. मला आतून तर वाटतंय आणि हे बंद केलं पाहिजे, चुकीचं करतोय, परंतु याच्यात ते तर करतोय म्हणून मला पैसे येतात, म्हणून माझं गोशाळा चालते, म्हणून भगवंतांची सेवा होते, त्यामुळे मी त्याला बोलू शकत नाही. हे पण खूप चाललंय आजकाल ऍक्च्युली. नो. प्रभुपाद याच तात्पर्यामध्ये म्हणतात सत्यता म्हणजे काय. सत्यता म्हणजे जे तथ्य आहे ते आहे तसं दुसऱ्याला सांगणे आणि दुसऱ्याच्या फायद्यासाठी सांगणे, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. हे एक त्याच्यामध्ये हे असू शकतं. तुम्हीच मायेच्या जाळ्यामध्ये मग अडकू शकता. काम तर चांगलं करताय, प्रभूजींनी पण सांगितलंय, श्रील प्रभुपादांनी पण सांगितलंय की चांगलं काम करत असाल तर पैसा कुठून पण येऊ दे, काही फरक पडत नाही, परंतु जिथून येतोय त्याला तोंडावर सांगायची पण तुमची हिंमत असली पाहिजे की तुम्ही चुकीचं काम करताय. भले त्याचं डोनेशन बंद झालं तरी चालेल. त्याचं करोडोचा बिझनेस असेल ना, ते सगळं सोडून तुम्ही माझ्या बरोबर सेवा करायला आपण गायीसाठी बघूया दुसरीकडून कडून तर असं सांगायची तुमची हिंमत असली पाहिजे. त्याचा संग टाळला पाहिजे इन द सेन्स त्याचे गुण तुम्ही घेतले नसले पाहिजेत, त्याला तुम्ही संग दिला पाहिजे. सत्य आहे जे भागवतम मध्ये आहे तसं त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे. तो बदलतो नाही बदलतो ते त्याच्या याच्यावरती आहे, प्रारब्धावरती आहे, त्याच्या आकलन शक्तीवरती आहे, पण सांगायची तुमची हिंमत असली पाहिजे. पण डोनेशन घ्यायचं नाही असं नाही. मुळात हा डोनेशन प्रकार थोडा सगळं हेच झालेला आहे आजकाल, लोकांना पण समजायला लागलेलं आहे. त्यामुळे काय जिथे गरजेचं आहे तिथेच डोनेशन घेतलं पाहिजे, नाहीतर हे डोनेशनमुळेच ही सगळी पूर्ण संस्था खराब झाली आहे सध्या स्थितीला. म्हणूनच तर कोणी सेल्फ सफिशियंट, प्रभुपादांची जी इच्छा आहे की सगळ्यांनी स्वावलंबी सेल्फ सफिशियंट जीवन जगलं पाहिजे, स्वतःचं अन्न स्वतः पिकवलं पाहिजे, या मार्गावर कुणी येत नाही. कारण डोनेशन आले की मग आपण काम करायचं विसरून जातो. लीडर्स खूप चांगले असणे खूप गरजेचं आहे. डोनेशन ही वाईट गोष्ट नसते. प्रभुपादांनी देखील बरेच डोनेशन घेतलं. बरेच लोक म्हणतात मग प्रभुपादांनी डोनेशन घेतलं नाही का. प्रभुपादांनी घेतलं पण कधी कुठे गाजावाजा केला नाही, स्वतःच कॉन्शियसनेस बिघडवलं नाही डोनेशन मध्ये प्रभुपादांनी. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा वेळेला. आणि जो डोनेशन घेत असतो ना त्याचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य असतं म्हणजे ज्या कामासाठी जे सांगून घेतलंय त्याच कामासाठी ते पैसे वापरायचे असतात. आजकाल गोसेवेच्या नावाखाली डोनेशन घेऊन मंदिर बांधणे, शाळा चालवणे हे काम चालू आहे. चांगलंच काम करताय तुम्ही, परंतु खोटं बोलून करताय ना. बरेचसे लोक स्वतःसाठी वापरतात
ते तर सरळ सरळ पाप आहे, परंतु कारण गोसेवा म्हटलं की लगेच लोक देतात, मंदिर बांधायला द्या म्हटलं की देत नाहीत. पण काही काही डिवोटी लोक शक्कल चालवतात, गोसेवाच्या नावाखाली घ्यायचं, दारात 2 गायी बांधायच्या, पैसा सगळा मंदिरासाठी वापरायचा. दॅट इज ऑल्सो रॉंग. सत्यता जर टिकवून ठेवली नाही तर मग हे सगळं करायचं कशासाठी, हो की नाही? हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. आणि डिस्ट्रीब्युशनचे पैसे आहेत समजा, ते मंदिरासाठी वापरतात, तर ते काय म्हणाला? एक म्हणतात की बुक डिस्ट्रीब्युशनचे पैसे मंदिरासाठी वापरतात, तर ते योग्य आहे काय? प्रभुपादांचा उपदेश आहे बुक डिस्ट्रीब्युशन मधले 50% पैसे हे मंदिरासाठी वापरले पाहिजेत आणि 50% परत बुक प्रिंटिंगला दिले पाहिजेत. ते कितपत फॉलो होते माहिती नाही, पण प्रभुपादांचा आदेश हा आहे त्याच्यावरती. त्याच्याही वरती प्रभुपादांचा आदेश आहे की मंदिर देखील स्वावलंबी असलं पाहिजे. मंदिरातल्या भक्तांनी शेती केली पाहिजे, मंदिरातल्या भक्तांनी स्वतः कष्ट केलं पाहिजे, स्वतःचं अन्न स्वतः पिकवलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात हे प्रभुपादांनी दिलेले हे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग वरती कोणी आजकाल विचार करत नाही. प्रभुपादांच्या काळामध्ये सगळं बुक डिस्ट्रीब्युशनच्या पैशावरती चालायचं. डोनेशन वरती प्रभुपादांच्या काळात डोनेशन वरती 5 ते 10% डोनेशन वरती प्रभुपाद अवलंबून होते. 90% सगळं बुक डिस्ट्रीब्युशन वरती चालायचं. आज 10% बुक डिस्ट्रीब्युशन वरती चालतं, उरलेलं 90% डोनेशन वरती चालतं, आणि मग त्यामुळे डोनेशन साठी काय वाटेल ते केलं जातं. पण प्रभुपादांचा प्लॅन हा होता की हळूहळू सगळं बंद केलं पाहिजे, फक्त पुस्तक वितरण आणि स्वतःचं अन्न स्वतः पिकवणे, पिकवलेल्या अन्नातलं उरलेलं विकणे, आणि मग ती जी लक्ष्मी येते ती वापरणे. एकंदरीत प्रभुपादांना सगळ्या भक्तांना 100% सगळ्या भक्तांना शेतीवर आणायचं होतं. होतं नाही आहे, दुर्दैवाने ते होत नाही. हा, पुस्तक वितरणातला 1 पैसा तुम्ही स्वतःसाठी ठेवला नसला पाहिजे. तुमचा प्रश्नाचा तो उद्देश होता की नाही माहित नाही. मला बरेचसे भक्त भेटतात, प्रभूजी काय करता? गृहस्थ. म्हणतात काय नाही, मी फक्त पुस्तक वितरण करतो, त्यातून जे पैसे येतात त्यावर घर चालवतो. 100% पाप आहे. प्रभुपादांनी सांगितले पुस्तक वितरणाचा सगळा पैसा परत भगवंतांच्या सेवेमध्ये गेला पाहिजे, तुमच्या कुटुंबाच्या सेवेमध्ये नाही. फुल टाइम पुस्तक वितरक झालेत काही लोक. भागवतम सेट घेतात, तोच भागवतम सेट 10 जणांना देतात, पैसे घेतात, पैसा त्यातून घर चालवतात. घरासाठी 5 पैसा त्यातला खर्च केला नसला पाहिजे तुम्ही. मग माझं घर कसं चालणार प्रभूजी? मी 24 तास पुस्तक वितरण करत राहतो. शेती केली पाहिजे. गृहस्थाचं पहिलं काम आहे शेती करणे. गाय घरात नसेल ना, लग्नच केलं नसलं पाहिजे. पहिले गोरू फिर जोरू, प्रभुपादांचे हे इन्स्ट्रक्शन आहेत. त्यामुळे सगळे आळशी झालेत ऍक्च्युली. एक प्रभूजी आले होते माझ्याकडे, फुल टाइम पुस्तक वितरक आहे म्हटले. मी म्हटलं खूप छान. मला रस्त्यावरती भेटले होते असेच पुस्तक वितरण करताना. मग त्यांना मी घरी घेऊन आलो, प्रसाद दिला, थोडं बोलणं वगैरे झालं. मग 3 दिवसांनी परत आले घरी. तेव्हा मी फुल टाइम पुस्तक वितरण करतो, मी प्रभुपादांना स्वतःला वाहून घेतलंय. मला म्हणाले 30,000 रुपयाची गरज आहे प्रभूजी, देता काय? माझे एका ठिकाणी कर्ज आहे. मी म्हटलं त्यांना आमच्या शेतावरती खूप कामं असतात, या, तुम्हाला मोबदला पण मिळेल, प्रभुपादांचं काम पण होईल. नाही म्हटले, नाही, मी फक्त 24 तास पुस्तक वितरण करायचं, हेच एवढंच मी ठरवलेलं आहे. पुस्तक वितरण आजकाल जरा अवघड झालंय, पुस्तक लोक घेत नाहीत. त्याच भागात पुस्तक ऑलरेडी वितरण केलेले असतात, सगळ्यांच्याकडे भगवद्गीता असते, त्यामुळे माझं इन्कम जरा कमी झालंय. इन्कम कमी झालं म्हटलं माझ्या लक्षात आलं. मी त्यांना तोंडावर सांगितलं, हे चुकीचं करताय तुम्ही प्रभुपादांची पुस्तक विकून त्यातनं आलेले पैसे तुम्ही स्वतःसाठी वापरताय. प्रभुपादांचे पैसे आहेत ते. मंदिरासाठी, भक्तीच्या प्रचारासाठीच वापरले पाहिजेत.
हे सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय आजकाल दुर्दैवाने. त्यामुळे प्रभुपादांचं खरं जर तुम्हाला सेवा करायची असेल तर प्रत्येकाने शेतीमध्ये आलं पाहिजे, शेती समुदायामध्ये आलं पाहिजे. शेतीमध्ये पण नुसतं येऊन उपयोगाचं नाही. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.